आजच्या रजनीमधील आपण बघतो ह्या बी ग्रुपमधील हा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना। सागरी गणेश थळ विरुद्ध A3 सोगाव। नाणेफेकीचा कौल सागरी गणेश थळ संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे। आपण बघतो क्षेत्ररक्षण करणारे या सागरी गणेश संघासोबत त्यांचे कोच श्यामराव नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत। A3 सोगाव आपण 12वा खेळाडू पाठवा या ठिकाणी। आत्ताच आपण बघितलं अलिबाग, दोन्ही अलिबागचे संघ सेकंड राऊंडमध्ये पुढच्या फेरीत भिडणार आहेत। दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे फर्स्ट इनिंगला नाणेफेक करण्यासाठी। 4-4 षटकांचे आता शेवटचे 3 सामने आजच्या दिवसातील आजच्या रजनीतील बाकी राहिलेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघतोय तर या सामन्याचा सामनावीर पार्थ घरत यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी केली। त्याने 3 विकेट प्राप्त केले, 2 षटकं फेकली, 6 धावांचं योगदान दिलं। त्याला सामनावीरचा मानकरी म्हणून पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय लेखत भाई बुरुमकर सरांना विनंती आपल्या शोभास्ते आपण या ठिकाणी एक सुंदर टी शर्ट अमेरा तौसिफ कप्तान आणि इरशान तौसिफ कप्तान यांच्यामधून टी शर्ट आणि सन्मान चिन्ह अरफा तस्लीम कप्तान यांच्या माध्यमातून या ठिकाणी देऊन आपण सन्मान करूया ते पार्थ घरतला। या स्पर्धेसाठी आपण बघतोय 2 पंच पुरुषोत्तम भगत थेरोंडा आणि मोहम्मद बकवाल सर महालुंगे या दोघांना बघतोय आपण अतिशय चांगली कामगिरी करत आहेत आणि विशेष कौतुक त्यांचं की आज सामने सुरू झाल्यापासून कंटिन्यू फक्त एक जेवणाच्या मॅचची त्यांना विश्रांती मिळालेली आहे। खरोखर त्यांच्या स्टॅमिनाचं कौतुक करावं लागेल। सामने चालू करायचे आहेत लवकर। फलंदाज बॅटर विकास दादा माझ्यासोबत हॅलो पार्थ घरत माझ्यासोबत आहे। मध्यम गती मारा करणारा गोलंदाज आपण पाहिला। पार्थ संघाची सुरुवात मात्र अतिशय डळमळीत झाली होती, काय सांगशील या सामन्याबद्दल? सर सामन्याबद्दल सांगायचं झालं चांगली बॅटिंग केली सर्वांनी। सूरज दादा नेहमी लाईटवेट बॉल खेळतो, बॉलचा फरक आहे बाकी काही नाही, कारण की चांगले बॅट्समन आहेत आमच्याकडे पण बॉल थोडा लाईटवेट आहे म्हणून थोडंसं बॅटिंगमध्ये थोडा डाऊन होतं। बट ठीक आहे, सूरज दादाने चांगली बॅटिंग केली आणि बाकीसुद्धा नंतर जतेश जो चांगला लाईटवेट बॉल खेळतो त्यांनीसुद्धा चांगली बॅटिंग केली। रोहितचा छोटा भाऊ आहे तो जतेश, ज्यांनी बॅटिंग केली। आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न की खरं तर पंकज जाधव आणि अलिशान सोगाव हे मैदान हे लकी मैदान नेहमी पाहायला मिळतं, अनेक वर्षाचं इतिहास आहे आणि आज आपण पाहता ते पंकज जाधव स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतं, त्याबद्दल आपण काय सांगाल? नक्कीच सर, डिझर्विंग बॅट्समन आहे कारण की या ग्राउंडवर त्याच्या खूप रन्स आहेत आणि आजसुद्धा त्याने खूप रन्स केले असते पण एक चांगला रिले कॅच पकडला फिल्डरने। सो या ग्राउंडवर तो परफॉर्मन्स करेल, अजून खूप मॅच बाकी आहेत। आमची इथे विनिंग स्ट्रीक असते जी तुटली होती, आता परत आम्ही सुरू करू। हरकत नाही, शुभेच्छा देऊया। सामना सुरू होतोय आणि जाऊया विकास दादा सागरकर यांच्याकडे। धन्यवाद काका सर, खरोखरच एक अभिमान आहे अलिबागकरांसाठी, पंकजसाठी। पंकजचं नाव या ठिकाणी आपण बघतोय स्टँड म्हणून लावलेलं आहे। एक स्टँड आपण बघितला होता योगेश पवार यांचा आपण स्टँड बघितला आहे, त्याला एक मान सन्मान दिलेला आहे पेणकरांनी सुद्धा एक रणजी क्रिकेटपटू म्हणून। त्याचप्रमाणे आपल्या येथील एक चांगला एक लेजंडरी क्रिकेटर म्हणून आता एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून पंकजला सुद्धा सन्मान आपण दिला, त्याबद्दल एक चांगली कामगिरी आलिशान सोगाव या मंडळातर्फे। एक विनंती आहे, सामनावीराचं जे टी शर्ट या ठिकाणी देण्यात आले हा पुढच्या सामन्यामध्ये परिधान करूनच मैदानामध्ये उतरायचं आहे आणि त्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल। चला थळ संघाचा सामनावीर आपण टी शर्ट परिधान करूनच मैदानात उतरायचं आहे, कारण हे टी शर्ट तुम्हाला या ठिकाणी या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी दिलेले आहेत। नम्र विनंती आहे, याच्यापुढे अशा प्रकारची चूक कोणी करू नका, ही नम्र विनंती आणि अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल। धन्यवाद। चला सलामीची जोडी या ठिकाणी आपण बघतो मैदानात उतरलेली आहे। रबान शेख आणि माहिद कुर ही जोडी मैदानात आलेली आहे। निर्धारित 4 षटकांचा हा सामना। पहिलं षटक जयेश लट यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे। 4 षटकांमध्ये कमीत कमी
35 ते 40 धावा अपेक्षित आहेत. तर कमीत कमी 40 धावा अपेक्षित आहेत, म्हणजे जेणेकरून समोरच्या संघाला रोखण्यामध्ये त्या गोलंदाजांसाठी उपयोगी पडतील. राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी पार्थ नाईक सज्ज आहे. पहिला चेंडू आल्यानंतर कोणत्याही प्रकारे धाव जाणार नाही याची त्याने दक्षता घेतलेली आहे. अतिशय चांगली सुरुवात केली गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीला. आणि आपण मागच्या मॅचमध्ये सुद्धा बघितलं होतं, क्षेत्ररक्षकांनी चांगली साथ दिली होती सागरी गणेशच्या त्यांच्या गोलंदाजांना. आता मात्र यावेळेला शॉट आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु बघा मैदानाचा थोडासा जो खटगळ भाग होता त्या ठिकाणी चेंडू टप्पा पडल्यानंतर स्टॉप झाला, थोडासा त्याचा वेग किंचित कमी झाला, जेणेकरून ज्यामुळे तो चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचू शकला नाही आहे. आणि जो वायडिश लॉंगॉनचा जो क्षेत्ररक्षक होता तो त्या चेंडूपर्यंत जाऊन त्याने चेंडू थांबवला आणि फक्त 2 धावा मिळालेल्या आहेत त्या पहिल्या फटक्यावर. अशा प्रकारे 2 धावांनी रब्बानने आपलं स्वतःचं खातं उघडलेलं आहे. आपण बघतोय क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने सजवलेलं आहे. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये यश लटला तैनात केलेला आहे. त्याचप्रमाणे दुसरा क्षेत्ररक्षक सीमारेषेवर कोणत्या ठिकाणी आहे? आहा, क्या बात है, बहुत बढ़िया गेंद. अतिशय चांगला चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करते. टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडासा काटा बदलवला. थोडा आउट स्विंग पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाला अंदाज आला नाही मारण्याचा. फलंदाजाच्या बॅटला चकवून चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करून निघून गेला आणि जयेशने आपल्या संघाला एक सुंदर जबरदस्त असं यश प्राप्त करून दिलेलं आहे. आणि रब्बान शेख याची मात्र अपयशी मालिका परत चालूच राहिलेली आहे. तिन्ही सामन्यामध्ये रब्बान शेखला मोठी खेळी सजवता आलेली नाही आहे, परंतु तरीसुद्धा त्यांचे मागचे जे खेळाडू आहेत ते मात्र चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. मागच्या मॅचमध्ये लो स्कोरिंग मॅचमध्ये त्यांच्या गोलंदाजांनी अतिशय चांगली कामगिरी करून आपल्या संघाला इथपर्यंतची मजल मारून दिलेली आहे. 1 डाऊन बॅट्समन आपण बघतो आदित्य गायकवाड. सागरी गणेश संघाचा एक डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आपण बघितलं होतं यश लट. त्याचप्रमाणे डीप कव्हर्सच्या क्षेत्रामध्ये स्वीपर. आहा, क्या बात है, एक आगळ्या वेगळ्या अंदाजामध्ये फटका मारलेला आहे. चेंडू जातो स्क्वेअर लेग सीमा रेषा पार, चौकार. अतिशय जबरदस्त असा स्ट्रोक. एक वेगळ्याच पद्धतीने चेंडूला बघितलं त्याने, त्याच्या स्वतःच्या शैलीमध्ये चेंडूला स्ट्रोक लगावला. डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये सीमारेषा पार केली चेंडूने आणि अतिशय चांगला देखणा चौकार बघायला मिळाला होता. चेंडू धावसंख्या जाते या चौकारांशी या तब्बल 6 पर्यंत. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. एक गडी बाद झालेला आहे आणि 6 धावा धावफलकावर. आदित्य मागच्या मॅचमध्ये सुद्धा त्याने आल्या चौकार ठोकून आपलं खातं उघडलं होतं. आता या वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय 1 बाउन्स सीमा रेषा पार. अप्रतिम लाजवाब असा हा खणखणीत चौकार. ओव्हर पिच डिलिव्हरी होती आणि 4 धावा आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा प्राप्त केलेल्या आहेत त्या आदित्य गायकवाड याने. अतिशय सुरेख विलास गायकवाड यांची जे दोन्ही मुलं आहेत ते अतिशय चांगली खेळत आहेत. एक गोलंदाजी चांगला करतोय तो दुसरा फलंदाजी चांगला करतोय. आपल्या सोगाव संघाचं नाव मोठं करण्यासाठी त्यांचे अतिशय चांगले योगदान आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जयेश लट आता मात्र थोडंसं त्याच्यावर दडपण आलेलं असायचं, कारण लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 चौकार लगावले गेलेले आहेत. परंतु यावेळेला मात्र चांगलं कमबॅक करतोय. थोडासा मनगटातून जोर काढतोय, खांद्यातून जोर काढतोय आणि चेंडू चांगल्या पद्धतीने टाकतोय. फलंदाज सन्मानपूर्वक बचावात्मक पद्धतीने खेळतात आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेबरोबर या षटकाची सुद्धा सांगता होते. बघता बघता आपण बघतोय 6 चेंडू संपलेले आहेत. एक षटक समाप्त झालेलं आहे आणि धावसंख्या आहे ती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावांची. 10 धावा एक षटकाचा निर्धारित पॉवर प्ले. अतिशय चांगली सुरुवात दोन्ही संघांतर्फे बघता येईल, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. शेवटचे 2 चौकार सोडले तर चांगलं षटक होतो, परंतु आदित्य गायकवाड यांनी 2 चौकार लगावून आपल्या संघाची धावसंख्या जी आहे ती डबल फिगर्समध्ये पोहोचवली. दुसरं षटक महेश कटवटीच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. मागच्या मॅचमध्ये महेशने चांगली गोलंदाजी केली होती. हे दुसरी मॅच आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अशी मॅच आहे. 4 षटकांचा सामना आहे. एकच षटकाचा पॉवर प्ले आहे.
सोगाव संघाने मागे मोठ्या बलाढ्य अशा थळ एकविरा संघावर मात केल्यानंतर आता मात्र त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे. त्याच्यामुळे नक्कीच ते या मॅचमध्ये सागरी गणेश थळ संघाला कडवी लढत देण्याचा प्रयत्न करतील आणि ही मॅच बघण्यात खरोखर रंगतदार निर्माण होईल, यामध्ये कोणतीही माझ्या मनात शंका नाही आहे. महेश कटवटे याचा पहिला चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु क्या हुआ, वॉर्निंग मिळेल परंतु बॅटला लागलेला असल्यामुळे एक डिक्लेअर जावं, कदाचित सोडला बॅटला लागला नसता तर वाईड मिळू शकला असता, परंतु शेवटच्या क्षणाला बॅटला लागल्यामुळे पंचांकडून वॉर्निंग नक्कीच मिळणार या चेंडूला, मिळालेली सुद्धा आहे. यस, 11 धावा धावफलकावर आपण बघतो. डबल फिगर्समध्ये धावसंख्या आपण मगाशीच बघितली होती आणि हाफ नेल्सन धावसंख्या झालेली आहे. 11 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. आज पब्लिक थोडी अजूनपर्यंत आहे, हे महत्त्वाचं आहे, परंतु उद्याच्या दिवसात म्हणजे आजच्या रात्रीत, आता ही जी येणारी रात्र आहे त्यामध्ये मात्र या ठिकाणी बसायला जागा नसणार, एवढं लक्षात ठेवायचं. लवकर जो येईल त्याला बसायला जागा मिळेल. अकरा धावा धावफलकावर आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. वेळ वाया जातोय. स्वयंसेवक चेंडू लवकर पोहोचवण्याची जरा कृपा करायची आहे. आणखी एक बॉल द्या. जरा फास्ट करायचं आहे पंच. सूर्य उगवायच्यात आटपलं तर बरं होईल. माहित कुर्याने ह्या एकेरी धावनीशी आपलं स्वतःचं खातं उघडलेलं आहे. बघूया महेश कटवटे कुठपर्यंत रोखतोय, कारण पहिल्या षटकात 10 धावा आलेल्या आहेत. चांगली सुरुवात झालेली आहे ती सोगाव संघाची. राऊंड विकेटचा मारा, चांगला चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला मात्र चेंडूने गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. अंदाज चुकला माहीतचा. माहीतने मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता, परंतु चेंडू त्यांच्या शरीरावर आदळतोय आणि डिक्लेअर झोनमध्ये जातोय. एक धाव या ठिकाणी काउंट केली जाते आमच्या गुणलेखकांद्वारे. यावेळेला सुद्धा पुन्हा बाउन्सर होता. हा दुसरा बाउन्सर असल्यामुळे माहित कुरला जीवनदान मिळते आणि नो बॉलचा सुद्धा इशारा येतोय पंचाकडून आल्यामुळे एक धाव सुद्धा वाढते आणि प्लस फ्री हिट सुद्धा मिळणार आहे. म्हणजे बघा, आम के आम आणि गुटलियों के भी दाम, अशा प्रकारचं हे चित्र काहीसं या ठिकाणी दिसते. आमचे गुणलेखक या ठिकाणी बसले आहेत. अब्दुल रहमान वाकणीस यांनी आम्हाला सांगितलं की धावसंख्या 13 झालेली आहे. आता मात्र अशुभ धावसंख्येवर आकडा पोहोचलेला आहे. 13 धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. महेशची गोलंदाजी आपण बघतो, कदाचित तो चेंडू जो आहे हलका, त्याचा अंदाज येत नाही महेशला. हा क्या बात आहे, बहुत बढिया गेंद ती. अतिशय चांगला टप्पा पडल्यानंतर थोडासा आउटस्विंगच्या पद्धतीचा चेंडू होतोय. थोडा बाहेर निघतो चेंडू, फलंदाजाला अंदाज येत नाहीये. माहितला थोडा चकमा देणारा चेंडू होता. यष्टीरक्षक जयेशच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. अतिशय सुरेख. बाकीचे जे ओव्हरऑल तुम्ही गोलंदाजी बघितलं तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. मोठा स्ट्रोक्स मारायला दिलेला नाही पहिल्या 3 चेंडूंवर, परंतु तो नो बॉल जर बाउन्सर नसता तर मात्र चित्र वेगळं दिसलं असतं. जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवे, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक चांगला झेल पकडतोय आणि माहित कुर्ला मात्र मागे परतावं लागेल. एक बिग 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 ब्लो फॉर A3 सोगाव संघासाठी एक मोठा झटका, कारण माहित आपल्या आज फ्लोमध्ये खेळत होता. माहीतच्या बॅटमधून फक्त धावा निघत होते आजच्या रजनीमध्ये आपण बघितलं तर सोगाव संघासाठी, आणि यावेळेला मात्र माहीतच्या बॅटमधून धावा न येताच माहीत बाद होत परत त्याच्या नावावर आपण बघतोय फक्त 2 धावा लागलेले, एकच धाव लागलेली आहे आणि एक धाव काढून यावेळेला त्याची विकेट जाते. यश लट कोणतीही चूक करत नाही आहे आणि महेशला मात्र यावेळेला यश मिळते ते माहीतची विकेट घेण्याचं. अगोदरच्या वेळेला त्याचं दुर्भाग्यवश नो बॉल असल्यामुळे
त्याला विकेट ती सफलता प्राप्त झाली होती, ती त्याला त्याच्या नावावर गेली नव्हती. परंतु यावेळेला मात्र त्यांनी कोणती चूक केलेली नाही आहे आणि माहीदला एक सोपा झेल देण्यास भाग पाडलं आणि तंबूच्या रस्त्यावर पाठवलं. नवीन फलंदाज किरण भगत एक खूप अनुभवी असा खेळाडू, मला वाटते सर्वात जास्त अनुभवी या संघामधील प्रशांत भगत आणि किरण भगत असतील. फलंदाजीसाठी आलेला आहे. बघूया किरण भगत आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या संघाला कितपत करून देतोय. 13 धाव फळकावर. क्या बात आहे महेश, बहुत बढिया गेंद, अतिशय चांगला चेंडू. गुडलेन स्पॉटच्या थोडासा पुढे टप्पा पडतोय, बॅकफुटवर कट करण्याचा प्रयत्न. सुदैवी ठरतोय फलंदाज की बॅटची त्यांनी वरची कडा घेतली नाहीये. यष्टीरक्षक उर्वरित काम पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळालेली. इथं 5 चेंडूत आपण बघतो 3 धावा खर्च केल्यात त्याने. पुन्हा एकदा ऑन द राईज जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला स्लिप तैनात. धावचीची शक्यता फलंदाजांच्याकडे बघितलं जाते, परंतु पंच दर्शवतात की फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत. शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव जातो. क्या बात आहे महेश, बहुत बढिया गेंदबाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. 6 चेंडूंचा बघितलं आपण या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण अशी विकेटसुद्धा प्राप्त केलेली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या आहे 13 धावा. मी म्हटलं होतं की 13 आकडा अशुभ आहे अब्दुल रहमान, आणि त्या अशुभ धावसंख्येवरच माहीदची विकेटसुद्धा गेली होती. या क्रिकेटमध्ये जर तर असे आपण पण मानत नाही शुभशकून अपशकून, परंतु एक मानलं जाते की 13 आकडा हा अशुभ आहे. पिक्चरसुद्धा रिलीज करत नव्हते पूर्वी. 13 जर शुक्रवार पिक्चर रिलीजचा वार कोणता असायचा तर शुक्रवार, आणि जर शुक्रवारी 13 तारीख असेल तर त्या दिवशी पिक्चरसुद्धा कुठला निर्माता किंवा दिग्दर्शक आपला चित्रपट रिलीज करत नव्हते, टॉकीजवाले सुद्धा त्या दिवसाला. बघूया तिसरं षटक घेऊन पार्थ नाईक येत आहेत. किरणसाठी पारितोषिक आलेलं आहे. जर 3 षटकार सलग आपण ठोकलेत तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे प्रज्वल मल्हार यांच्याकडून. पार्थ नाईक राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. चांगला चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न, चांगल्या पद्धतीने खेळतोय आदित्यच्या नजरा मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने स्थिर स्थावर झालेल्या त्या चेंडूवर. चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला दिसतोय, फुटबॉल सारखा दिसतोय, अतिशय चांगला खेळतोय. कारण प्रत्येक चेंडूवर धावा घेत आहेत. ती 4 चेंडूंचा सामना केला त्याने आणि 9 धावा जमवलेल्या आहेत त्या आदित्यने. या चेंडूवर सुद्धा 1 धाव करून स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्या 14. किरण मात्र 3 चेंडू खेळला आणि 3ही चेंडू निर्धाव पद्धतीचे गेलेले आहेत. असं करून चालणार नाही आहे, कारण आपलं फलंदाजी आपल्या संघाला आपण एक धाव, जर मोठे फटके लागत नसतील तेव्हा सिंगल्स घेऊन स्ट्राईक रोटेट करायचे असते. परंतु पार्थचं कौतुक करावं लागेल. पार्थने 2 चेंडू टाकले, 1 चेंडूवर 1 धाव गेली पहिल्या चेंडूवर, दुसरा चेंडू निर्धाव आलाय. सुरेख गोलंदाजी करतोय, उंच पुरा खेळाडू आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, क्लिक करतोय, चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग रिजनमध्ये. यश लट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय, कोणत्याही प्रकारे दुसरी धाव घेणार नाही आहेत फलंदाज याची दक्षता घेतोय आणि चेंडू फेकतोय गोलंदाजाच्याकडे. 1 धाव मिळते या चेंडूवर सुद्धा. धावसंख्या झाली 15. 15 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. ऑफ स्टंपच्या काहीसा बाहेर जाणारा चेंडू. पंच दर्शवत आहेत दोन्ही हातांच्या कक्षा रुंदावून की हा वाईट चेंडू आहे म्हणून. एक अवांतर धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 16 धावा. 16 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. 16 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मागच्या मॅचमध्ये सुद्धा लो स्कोरिंग मॅचमध्ये सुद्धा त्यांनी विजयश्री प्राप्त केली होती ती एत्री सोगाव संघाने. म्हणजे त्यांचं बलस्थान काय आहे तर त्यांची गोलंदाजी. जोरकस मारण्याचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर आहे, 1 धाव मिळते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात किरण मात्र आपली विकेट बहाल करतोय, त्यागतोय. कारण त्यांच्या बॅटवर स्ट्रोक येत नव्हते म्हणून कदाचित नवीन येणारा बॅटर चांगली फलंदाजी करेल म्हणून तो कदाचित विकेटचा त्याग करतोय आणि बाद होऊन तंबूत परततोय आणि आदित्यला स्ट्राईक आणण्यात यशस्वी ठरतोय. 1 धाव मात्र मिळाली ती एत्री सोगाव संघाला. डबल फिगर्समध्ये जाऊन पोहोचतोय. तर आदित्य 10 धावांवर या सिंगल्सनुसार नवीन फलंदाज आलाय यश. पार्थ नाईकची गोलंदाजी अतिशय चांगली करतोय, मोठे स्ट्रोक्स मारून देत नाहीये. 2 चेंडू येणं बाकी आहे त्याच्या या षटकामधील आणि संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 17 धावा. 17. बघूया कोणाला होते खतरा.
परंतु कोणालाच खतरा होत नाही आहे, कारण या ठिकाणी पुन्हा मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू मारला जातोय. डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. केदार लट, एक धाव मिळते. स्ट्राईक रोटेट करून सुद्धा महत्त्वाचं आहे. एक धाव येणं आणि एखाद्या खराब चेंडूवर षटकार चौकार ठोकणं हे एक सेन्सिबल क्रिकेटरचं लक्षण असतं. तशा पद्धतीचा खेळ अपेक्षित असतो संघाच्या कर्णधाराकडून, आपल्या संघाच्या नायकाकडून, आपल्या खेळाडूंकडून. एक सिंगल डबल षटकार चौकार अशा पद्धतीचा खेळ येणं अपेक्षित असतं. लोवर फुलटॉस चेंडू हवेत आहे. चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रात. एक धाव मिळाली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आदित्यचा नक्कीच होता, परंतु त्याला यशने साथ दिलेली नाही आहे. यशने नकार दिला, यश जाधवने, आणि त्याला सांगितलं की क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बस झालं, एकच धाव या षटकामध्ये. कारण दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला तर धावचीची शक्यता आहे. या एकेरी धावेंबरोबर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती 19 पर्यंत, आणि या तिसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 6.33 अशी सरासरी आहे. सत्यम कोळी, तुमच्यात अजय आहे तर आमच्यात सत्यम आहे, अशा प्रकारचं उंदिराळी संघाचं, सागरी गणेश थळ संघाचं म्हणणं असेल येत्री सोगाव संघाला. दोन्ही एक अतिशय चांगले गुणवान गोलंदाज आहेत. सत्यम कोळी मागच्या मॅचमध्ये बघितलं होतं, अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्या षटकामध्ये त्याने फक्त एक धाव खर्च केली होती, आणि या षटकात बघूया कशा पद्धतीने त्याला ट्रीट केलं जातं. यश जाधव कशा पद्धतीने त्याला ट्रीट करतोय, कसे गोलंदाजी त्याची खेळून काढतोय. आणि हे शेवटचं षटक आहे, आणि हे महत्त्वपूर्ण षटक आहे. हे कुछ करो या मरोवालं षटक आहे. 6 चेंडू येणं बाकी आहे, शेवटचे 6 चेंडू. पहिला चेंडू आउट ऑफ द लेग स्टंपवरून थोडासा आतमध्ये येतोय, परंतु तो स्टंपच्या मागून जातो. तरीसुद्धा वाईड बॉलचा पंचांचा इशारा आलेला आहे. एक धाव अवांतर स्वरूपात वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 20 धावा. 20 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. आहा, क्या बात आहे. व्हेरी नाईस डिलिव्हरी, फंटॅस्टिक डिलिव्हरी. अप्रतिम असा चेंडू होता. फ्लाइटेड डिलिव्हरी केली होती, हलक्या हाताने सोडला होता. फ्लाइट से चकमा खा गए. यशला अंदाज आलेला नाही आहे चेंडूचा. मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू मारल्यानंतर बॅट फिरवल्यानंतर चेंडू हलकेच पडून यष्टिरक्षकाच्या हातात गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू. क्या बात है, बहुत बढिया गोलंदाज. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी. अशा प्रकारची गोलंदाजी आपण पूर्वी मुंबईच्या खेळाडूकडून बघायचो, आणि बघता बघता फलंदाज धावचीत झालेला आहे. मुंबईचे गोलंदाज अशाच प्रकारे जादुई गोलंदाजी टाकायचे. फलंदाज चकामा खायचे, आणि फलंदाज बाद होऊन तंबूत. त्यांना समजायचंच नाही की आपण कशा पद्धतीने खेळतो. तशा पद्धतीची ही गोलंदाजी. आदित्यने मात्र यावेळेला स्ट्राईक घेण्यात यशस्वी झाला आहे. तो स्वतःकडे स्ट्राईक घेतला, कारण त्याच्या नजरा स्थिर आहेत. प्रत्येक चेंडूवर एक चेंडू डॉट काढलाय त्याने. 6 चेंडूंचा सामना केलेला आहे, आणि तब्बल 11 धावा त्याच्या नावावर नोंदलेल्या आहेत. सर्वाधिक धावसंख्या या इनिंग्समधील त्याच्याच नावावर आहे. क्या बात है, काय चेंडू आहे बघा. ललवा चेंडू. फलंदाजाला वाटलंय का लॉलीपॉप चेंडू आहे, आपण सहजरित्या मारू त्याला, परंतु तसं काही झालेलं नाही आहे. चेंडूने टप्पा पडल्यानंतर मला वाटते जवळजवळ 90 अंशाचा कोन काटकोनामध्ये चेंडू वळला, आणि यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन हलकेच गेलेला आहे. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. यावेळेला ओव्हरपिच डिलिव्हरी. चेंडू वन बाउन्स सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येतोय, आणि यावेळेला आदित्य मात्र स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होऊन परततोय. अफान कूर मात्र त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत होता, परंतु स्ट्राईक क्रॉस होण्याच्या आधीच फलंदाज धावचीत बाद झाला. अतिशय चांगली गोलंदाजी, खरोखर कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. मोठा स्ट्रोक्स मारायला अद्याप त्यांना संधी दिलेली नाही आहे. 4 चेंडू त्याने टाकलेले आहेत. एक वाईड बॉलची धाव आणि एक धावून आता या स्ट्रोकवर आलेली धाव. अशा प्रकारे 2 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात अद्यापपर्यंत. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग्समधील, आणि धावसंख्या किती धावपळ करावं लागली तर 21 धावा. पुन्हा तशाच पद्धतीचा चेंडू. ये क्या हो रहा है भाई, वाह क्या बात है, बहुत बढ़िया गेंदबाजी. अतिशय चांगली उमदी गोलंदाजी. फ्लाइटेड टाकतोय गोलंदाज, अप्रतिमरित्या टाकतोय.
अफान आला, अफाने बघितला, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू पुन्हा काटकोनात वळला, फलंदाजाची बॅटची कडा घेतली आणि स्लिपमध्ये असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक सोप्पा झेल देऊन अफान गोल्डन डकचा शिकार होऊन परततोय तंबूमध्ये. धावसंख्या झालेली आहे 21 धावा. पुन्हा त्याच पद्धतीचा आणखी एक सफलता प्राप्त होते. वाह, गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग, फंटॅस्टिक बॉलिंग बाय सत्यम कोहली. लाजवाब गोलंदाजी, सुंदर, अप्रतिम, अद्वितीय, अप्रतिम, अफलातून गोलंदाजी. कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्या. मागच्या मॅचमध्ये सुद्धा फक्त 1 धाव खर्च केली होती या गोलंदाजाने. व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड, नयनरम्य गोलंदाजी, नेत्रदीपक गोलंदाजी झालेली आहे. तर पुढचा सामना आपण पाहणार आहोत. अल अजीज अलिबाग आणि जय मल्हार अलिबाग या दोन संघामध्ये, अलिबागचे दोन संघ यांच्यामध्ये नाणेफेक संपन्न होईल. मुनावरजी कुरसरांना विनंती आहे की आपल्या शुभास्ते आपण नाणेफेक करायची आहे. चला, दोन्ही संघाने घ्या. अल अजीज अलिबाग आणि जय मल्हार अलिबाग या दोन संघात 4 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 5 गरज जरा संघनायकांना पाठवा. 5 गरज आपण यायचं आहे. आणि अल अजीज अलिबाग जय मल्हार यांच्यामध्ये लढत असेल. 22 धावांचं एक छोटंसं लक्ष आहे. लो स्कोरिंग मॅच नेहमी टफ फाईट होत आहेत. अब्दुल रहमान सांगतात आज बहुतेक मॅचेस आहेत त्या लो स्कोरिंग झाल्या होत्या. मागच्या मॅचमध्ये ज्या हाय स्कोरिंग झाल्या होत्या त्या चेसेबल पण झालेल्या नाही आहेत. बहुतेक प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनीच बहुतेक मॅचेस जिंकलेले आहेत असं सुद्धा आमचे गुणलेखक सांगतात. बघूया ह्या मॅचमध्ये काय होते. 22 धावांचं लक्ष माहित कूर आणि त्याची टीम कशा पद्धतीने राखते हे आपण बघणार आहोत. चला, दोन्ही संघाने घ्या. अल अजीज अलिबाग आणि जय मल्हार. बदल्या काळामध्ये आपण नाणेफेक करूया. वेळेचं बंधन आपल्याला पाळायचं आहे. सलामीची जोडी या ठिकाणी बघतो. जयेश लट आणि यश लट ही सलामीची जोड. महेश कटवटे यावेळेला जोडी बदललेली आहे. महेश कटवटेला सलामीसाठी पाठवलेला आहे. बघूया ही जोडी कुठपर्यंत घेऊन जाते आपल्या संघाला. तर पार्थ घरत आपल्या विनंती आपण यायचं आहे. नाणेफेक इथे संपन्न होईल. या ठिकाणी आपण पाहतात एका बाजूला अल अजीज अलिबाग, दुसऱ्या बाजूला जय मल्हार आहे. दोन्ही संघामध्ये नाणेफेक या ठिकाणी संपन्न होते. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा. 4 षटकांचा सामना आहे. हेड अँड टेल, त्याच्यामध्ये टेल आलेला आहे. अर्थातच या ठिकाणी अल अजीज अलिबाग संघाने हा नाणेफेक जिंकले. आपण 4 षटकांचा सामना आहे. काय घेत आहे? प्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण पत्करतात आणि समोरच्या संघाला अर्थातच या ठिकाणी फळीसाठी आमंत्रित करतात. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देतो, कारण सामना सुरू होते, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. धन्यवाद. सलामीसाठी जयेश लट आणि महेश कटवटे यांची जोडी मैदानात आलेली आहे. गोलंदाजीसाठी आपण बघतोय त्यांचा नेहमीचा भरवशाचा गोलंदाज माहित कूर पहिलं षटक घेऊन आलेला राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करणार आहे. जयेश लटसाठी बेस्ट वर्सेस बेस्ट असे हे दोन्ही खेळाडू आपण बघतो मैदानात. क्रिकेटच्या मध्ये बघितलं तर सर्वच तशा पद्धतीने बेस्ट ऑफ द बेस्टच असतात, परंतु हे खरोखर दोन्ही खेळाडू जबरदस्त आहेत. दोन्ही ऑलराऊंडर आहेत. दोन्ही खेळाडूंवर संघांची भिस्त असते. बघूया आज या दोन अष्टपैलू खेळाडूंच्या युद्धामध्ये कोण जिंकते. कारण जयेश लट याने माहित कुरला बाद केलं होतं, त्याच्यामुळे त्यांचं जे द्वंद्व होतं तेव्हा ते जिंकलं होतं. यावेळेला बघूया ह्या द्वंद्वात कोण जिंकते. आता बॅट आणि बॉलमध्ये आता वेगवेगळ्या दोघांकडे आहे. आता माहित कुरच्या हातामध्ये चेंडू आहे आणि बॅट आहे जयेश लटच्या हातामध्ये. हे युद्ध कोण जिंकते बघणार आहोत. पहिला चेंडू अतिशय अप्रतिमरित्या टाकला होता. फलंदाजाच्या बॅटची खालची काडा घेऊन चेंडू यष्टिरक्षकापर्यंत सुद्धा पोहोचला नाही आहे, परंतु एकही धाव झालेली नाही आहे या चेंडूवर. 22 धावांचं छोटंसं लक्ष आहे. क्या बात है, अतिशय चांगला चेंडू, आउटस्विंग पद्धतीचा चेंडू, टप्पा पडण्यात थोडासा बाहेर निघतोय, पण फलंदाजाचा अंदाज चुकतोय. चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता.
मिड विकेटमध्ये आपण बघतो डीप मिड विकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे. वायडिश लॉंग डीप वायडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा सरळ मिड ऑनच्या शेतामध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 3 चेंडू झाले, एकही धाव नाही आहे. क्या बात आहे, बहुत बढिया. खरोखर मी म्हटलं होतं दोन्ही खेळाडू जे आहेत ते अतिशय उत्तम दर्जाचे आहेत आणि ते दर्जा गोलंदाजी आणि फलंदाजी ते सिद्ध नेहमी करतायत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, तेच ॲक्शन रिप्लाय. वाह, सुंदर गोलंदाजी माहित कूर. लगातारचे 4 चेंडू डॉट डिलिव्हरीज. व्हेरी गुड बॉलिंग बाय माहित कूर. राऊंड विकेटचा मारा. थोडासा डिप्रेशनमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन द राईज येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अशीच फलंदाजी बघितली होती ती रोहित शर्माकडून. पहिले काही चेंडू डॉट गेल्यानंतर ऑन द राईज येऊन खेळण्याच्या प्रयत्नात त्याने विकेट फेकली होती. परंतु ह्या वेळेला सुदैवी ठरतोय फलंदाज जयेश लट. बॅटची काढा घेतली नाही त्या चेंडूने. 5 चेंडू 5 निर्धाव चेंडू. वाह, सुंदर गोलंदाजी, अप्रतिम, लाजवाब, अद्वितीय अशी गोलंदाजी. क्या बात है, क्या बात है. जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे या गोलंदाजासाठी. सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. मेडन ओव्हर, या स्पर्धेमधील पहिलं मेडन ओव्हर माहित कुरच्या नावावर लागते. अजून हॅट्रिक लागलेली नाही या स्पर्धेमध्ये. एक हॅट्रिक झालेली आहे. कल्पेश पाटील याच्याकडून एक हॅट्रिक झालेली आहे. षटकाची समाप्ती झाली. धावा मात्र अजून निघालेल्या नाही आहेत. एकही धाव नाही आहे. आता मात्र 18 चेंडू आणि 22 धावा. इक्वेशन तसं जयेशने असं बाकीचं पहिलं षटक सोडलं असं इकडे तिकडे बघत आणि बघितलं किती पाहिजे. 18 चेंडूत 22 धावा. इझी आहे असं म्हणत असेल. गोलंदाजीसाठी आशू येते गोलंदाजीला. आशूने मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. या मॅचमध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करून पहिलं षटक निर्धाव आल्यानंतर, मेडन षटक आल्यानंतर यावेळेला मात्र फलंदाजांवर थोडंसं का होईना दबाव निर्माण झाला असेल. कारण त्यांना किती करायच्या होत्या, 24 बॉलमध्ये 22. आता इक्वेशन काय आहे, 18 बॉलमध्ये 22. म्हणजे दबाव थोडासा नक्कीच आलेला असेल. परंतु बघूया ते दबाव घेतात की कशा पद्धतीने खेळतात. कारण दबाव घेण्याचं कोणतंही कारण नसते. बघूया आशूची गोलंदाजी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कशा पद्धतीची गोलंदाजी करणार आहे. महेश कटवटे खेळण्यास सज्ज झालेला आहे. आहा, चांगला चेंडू. फलंदाजाचं कोणतंच फुटवर्क बघायला मिळालं नाही. फुटवर्क झालं होतं परंतु फलंदाजाची बॅटिंग करण्याची जी पोझिशन आहे ती मला फक्त वेगळ्या पद्धतीची वाटली. चेंडू बॅटपर्यंत पोहोचलाच नाही आहे. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात निघून गेला. आशूच्या गोल अतिशय चांगला चेंडू बघायला मिळालेला आहे. पण परंतु एक सूझबूझ परी फलंदाजी म्हणतात तशा पद्धतीने महेशने चेंडू सरळ ढकलला मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळालेली आहे. मिडॉनच्या क्षेत्ररक्षका त्या ठिकाणी लॉंग ऑनवरून धावत आला. त्याने चेंडू उचलला, फेकला. परंतु यावेळेला महेशने स्वतःच्या बरोबर संघाचं देखील खातं उघडलेलं आहे. 1 धाव धावफलकावर लागलेली आहे. जयेश लट यावेळेला सज्ज झालेला आहे. जयेश लटला माहिती आहे कोणत्याही प्रकारे आपण स्वतःवर दडपण न घेता खेळावं लागणार आहे. कारण आपल्यावर संघाची जबाबदारी आहे. बघूया आशू जयेशला कशा पद्धतीची गोलंदाजी करते. क्या बात है जयेश, बहुत बढ़िया स्क्वेअर कट. अतिशय चांगला देखणा स्क्वेअर कट बघायला मिळाला. कोणत्याही क्षेत्ररक्षकाला संधी न देता सरळ गोलीच्या वेगाने चेंडू सीमारेषा पार होतोय. चौकार. 4 धावा. फंटॅस्टिक शॉट. चेंडू खराब नव्हता परंतु फटका खरोखर लाजवाब होता. चांगला चेंडू अचूक टप्प्यावर टाकला होता. ऑफस्टंप पिचिंग चेंडू होता आणि चेंडूला तेवढा रूम सुद्धा नव्हता. परंतु देखना स्क्वेअर कट जो लगावला आहे ना तो वाह, नयनरम्य. अतिशय याच मॅचमध्ये काय काय बघायला मिळालंय बघा. मेडन ओव्हर. पुन्हा एकदा चांगला चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला जातोय. जोरदार अपील सुद्धा होते यावेळेला परंतु धाव मात्र मिळत नाहीये किंवा अपीलवर पंचांवर सुद्धा परिणाम होत नाहीये. चेंडू फक्त निर्धाव जातोय. अतिशय चांगला चेंडू होता. आज गोलंदाजांचा बोलबाला दिसतोय मला. अतिशय चांगली गोलंदाजी, लो स्कोरिंग मॅचेस बघायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला धाव परंतु थ्रो वाईड केला.
अफान कूर याचा क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं, परंतु थ्रो जर कदाचित यष्टीरक्षकाच्या हातात दिला असता तर फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. एक धाव मिळाली, 6 धावा धावफलकावर लागत आहेत. शेवटचा चेंडू, या षटकांमधील 6 धावा धावफलकावर आहेत. म्हणजे आता बघा इक्वेशन कशा पद्धतीने आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 13-16. जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये. एक धाव काढली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होतोय का? दुसऱ्या धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यशस्वी सुद्धा होतात. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. फेक चांगली होती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची, परंतु ती फेक गोलंदाजाच्या हातात चेंडू येईपर्यंत सहजरित्या पळून 2 धावा पूर्ण केल्या. अतिशय चपलाईने धावले दोन्ही फलंदाज. अतिशय चांगलं कॉलिंग. षटकाची समाप्ती झाली. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे बिनबाद 8 धावा. आता चेंडू बघा, इक्वेशन 12 चेंडू आणि 14 धावा. गोलंदाजासाठी कोणाला, ज्याने मागच्या मॅचमध्ये जादुई गोलंदाजी केली, त्याने त्या षटकाच्या जीवावर सामना जिंकवला, ज्याने 3 धावा डिफेंड केल्या, असा अजय गायकवाड येतोय गोलंदाजीला, ज्याने मागच्या कित्येक वर्षात आपल्या एत्री सोगाव संघाला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर पुढच्या फेऱ्यांमध्ये प्रवेश करून दिला होता. परंतु त्याच गोलंदाजीची अपेक्षा त्याच्याकडून, त्याच्या पाठीराख्यांकडून या मैदानात या मॅचमध्ये केली जाणार आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फुलटॉस चेंडू ओव्हर पिच पद्धतीने करतोय, झेल देण्यास भाग पडतोय. क्षेत्ररक्षक घेतोय झेल. जयेश संपतोय या ठिकाणी खेळ. एक मोठा मासा गळाला लागला जातोय. फलंदाज जयेश बॅक टू द पॅव्हेलियन. क्या बात है. ज्या षटकाची मागच्या मॅचमध्ये त्याने समाप्ती केली होती अजयने, तेथूनच पुन्हा सुरुवात करतोय की काय अशा पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर त्याने माघारी पाठवलंय जयेशला. मोठा हादरा दिलाय. नवीन फलंदाज राकेश रामनाथकर येतोय. एक्सपिरियन्स्ड बॅट्समन, सर्वात जास्त एक्सपिरियन्स अनुभवी असणारा असा फलंदाज या ठिकाणी आपण बघतोय. बॅटर सागरी गणेश थळ संघाचं त्याच्यावर जबाबदारी आहे. मागच्या मॅचमध्ये त्याला फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली होती, पण धावा निघाल्या नव्हत्या त्याच्या बॅटमधून, आणि या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये त्याच्याकडून धावांची अपेक्षा कर्णधाराने केलेली आहे. कर्णधाराने त्याला सूचना केलेल्या आहेत की कशा पद्धतीने खेळायचं आहे, कारण 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन मोठं नाही आहे, एक मोठा स्ट्रोक्स, परंतु सिंगल डबल्स महत्त्वाचे असतात. बघूया अजय गायकवाड. मागच्या मॅचमध्ये सुद्धा त्याने 3 धावा होत्या शिल्लक. त्या 3 पैकी एकही शेवटच्या चेंडूवर 1 धाव दिली आणि त्याच्यानंतर 6 चेंडूंमध्ये, आणि आता सुद्धा 7वा चेंडू टाकला, तो सुद्धा डॉट घालवला होता. सुंदर गोलंदाजी. फिरकीचा बोलबाला, फिरकीला पुन्हा चांगले दिवस यायला लागलेत असं म्हणावं लागेल आता. फुलटॉस चेंडू, क्या बात आहे. काय स्ट्रोक मारलाय. रिव्हर स्वीपचा पलटी स्विच हिट मारलाय. एक वेगान, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता परंतु वेगामध्ये चेंडू जाते. क्षेत्ररक्षकाला सुद्धा पोचता येत नाहीये. अतिशय जबरदस्त असा स्ट्रोक. फुलटॉस चेंडू होता. रिव्हर स्वीपचा फटका 4 धावांसाठी. जबरदस्त. वेलकम बाउंड्री फॉर सागरी गणेश. धावसंख्या झालेली आहे 12 धावा. आता मात्र इक्वेशन सेम झालेलं आहे. 10 चेंडू 10 धावा. बॉल द्यायचा आहे. चांगला स्ट्रोक बघायला मिळाला या ठिकाणी. चौकारामध्ये रूपांतर केलं राकेश रामनाथकर यांनी. पहिल्या चेंडूवर रिव्हर स्वीपचा फटका मारला, स्विच हिट केला त्याने, आणि चेंडूसुद्धा गोळीच्या वेगाने क्षेत्ररक्षकाला चकवून सीमा रेषा पार केली त्याने, आणि ह्या महत्त्वपूर्ण 4 धावा आपल्या संघासाठी अर्जित केल्यात त्या राकेश रामनाथकर यांनी. 4 धावा झाल्यानंतर संघाची धावसंख्या आपण बघायला मिळाली 12 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. जो गॅप होता तो भरून काढलेला आहे सगळा चेंडू आणि बॉलमधील. पुन्हा एकदा अजय गायकवाड लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करणार आहे. समोर फलंदाज राकेश रामनाथकर, ज्याने पहिल्याच चेंडूवर चौकार वसूल करून आपल्या संघाची थोडंसं दबाव आला तो ते दबाव घालून बसलेला आहे.
पुन्हा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करतोय, पुन्हा अतिशय चांगला, परंतु यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होता महेशचा, परंतु खरोखर कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षक प्रशांतचं. अतिशय चांगला फेक. एक धाव मिळते, धावसंख्या होते 13 धावा. आता चेंडू आहेत शिल्लक 9 धावा शिल्लक आहेत 9 9 9 सॉरी 9 चेंडू आणि 9 धावा. अजय गायकवाड तिसरा पुढचा चेंडू, चौथा चेंडू या षटकातील. अतिशय चांगला चेंडू, फलंदाजाला बुचकळ्यात पाडलं, फलंदाज क्रीज सोडून बाहेर आला आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षकाने कोणतीही चूक केलेली नाहीये, बेल्स उडवून दिल्या आणि तो पण बघितला पंचांनी. बेल्स जेव्हा उडाल्या तेव्हा फलंदाज बाहेर होता क्रीजच्या, फलंदाज माघारी परततोय, बाद होऊन तंबूत परततोय. इक्वेशन पुन्हा चेंज. 8 चेंडू आणि 9 धावा. नवीन फलंदाज सत्यम. गोलंदाजी तू चांगली कामगिरी केली, आता फलंदाजीत काय करणार आहे सत्यम? डावखुरा ऑलराऊंडर खेळाडू सागरी गणेश थळ संघाचा, त्याच्यावर पाळी आली फलंदाजी करण्याची. आई उसकी बारी. आठ चेंडू आणि 9 धावांची गरज. अतिशय रंगतदार सामना होणार, यात वाद नाहीये. A3 सोगाव संघाने मागच्या मॅच सुद्धा अशाच प्रकारे अजय गायकवाडच्या चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या खिशात घातला होता आणि याही वेळेला तशीच अपेक्षा होती, परंतु अजयने आता 4 चेंडू टाकलेत आणि 5 धावा खर्च केल्यात, परंतु 2 सफलता सुद्धा प्राप्त केलेल्या आहेत. आता बघूया डावखुऱ्या फलंदाजाला कशी गोलंदाजी करेल. धावसंख्या आहे ती 13. 8 चेंडू आणि 9 धावा. क्षेत्ररक्षक बघा कशा पद्धतीने सजवलेला आहे. 4 क्षेत्ररक्षक आहेत ते सीमारेषेपर्यंत, एक लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, एक लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग, त्याचप्रमाणे एक काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. अशा प्रकारे क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. 5 क्षेत्ररक्षक आहेत आणि ऑफ साईडला सुद्धा सर्कलमध्ये 3 क्षेत्ररक्षकांनी पॅक करून टाकलेला आहे एरिया. फुलटॉस चेंडू, परंतु खराब चेंडूचा समाचार घेता येत नाहीये. ओव्हर एक्साइटेड झाल्यामुळे फलंदाज चकला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलेला आहे. चेंडू निर्धाव गेलेला आहे, कोणत्याही प्रकारे धाव नाहीये. अतिशय चांगली मॅच बघायला मिळते. एक नेत्रदीपक, हृदयाचे ठोक्यांच्या धडधड वाढवणारी ही मॅच बघायला मिळालेली आहे. अप्रतिम सुरेख गोलंदाजी करतोय तो अजय. चेंडू थोडासा फुलटॉस पद्धतीचा होता, परंतु फलंदाजाला वेगाचा अंदाज आलेला नाहीये. शेवटचा चेंडू या षटकामधील. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू थोडासा फिरकी घेऊन आतमध्ये येतोय. क्षेत्ररक्षक थोडासा काय कोंबड्या पकडतोय का काय समजत नाही, हळूहळू काय पकडतोय, परंतु एक धाव त्याच्या हातामधून चोरण्यात यशस्वी ठरतात दोन्ही फलंदाज. आता बघूया इक्वेशन बघा कशा पद्धतीने. 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 8 धावा. 6 चेंडू 8 धावा. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. बघूया सत्यम आणि राकेश कशा प्रकारे फलंदाजी करतात. आता गोलंदाजीसाठी कोणाला पाचारण केलं जाईल. गोलंदाज कोणाच्या हातामध्ये चेंडू, एक्सपिरियन्स गोलंदाज किरणच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय की आदित्य ज्याने फलंदाजी चांगली केली त्याच्या हातात चेंडू दिला जातोय. किरणच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. कर्णधार सोपवतोय चेंडू किरण भगत याच्या हातामध्ये. आपल्या गोलंदाजी करताना आपण आपल्या अनुभवाचा वापर करावा आणि ज्या 8 धावा आहेत आपल्यासाठी ठेवलेल्या त्या डिपेंड कराव्या अशी माफक अपेक्षा त्याच्याकडून केली जाते. बघूया काय होते. सत्यम फलंदाजी करतोय. सत्यमच्याकडे सुद्धा मोठे स्ट्रोक्स खेळण्याची पात्रता आहे, त्याच्याकडे हातोटी आहे, त्याच्याकडे क्षमता आहे ती, पण बघूया त्या क्षमतेला किती न्याय देईल तो, त्याच्या फलंदाजीला गुणवत्तेला किती न्याय देतोय बघूया. गोलंदाजी अप्रतिम केली होती, परंतु ती गोलंदाजीची जे
केलेली आहे त्याच्यावर कळस चढवण्याची जबाबदारी त्याच्या फलंदाजीवरच आहे आणि त्याच्याच हातामध्ये आहे कशा प्रकारे फलंदाजी करावी ती. कारण गोलंदाजी करताना त्याने 3 विकेट्स तब्बल काढल्या होत्या 2 धावा देऊन. जोरकस मारलेला आहे चेंडू सरळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, कोणतीही चूक करत नाही आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद. एक सोपा झेल दिला माहीतच्या हातामध्ये. माहीतने कोणती चूक करणार नाहीये. एक चेंडू निर्धाव गेला, एक चेंडूवर फलंदाज बाद झाला. आता बघूया 5 चेंडू 8 धावा. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 24 चेंडूत फक्त 21 धावा जमवायच्या होत्या आणि सामना आलेला आता 5 चेंडू आणि 8 धावांवर सामना संपला. तर मॅन ऑफ द मॅच कोण होणार हे थोडंसं प्रश्न पडेल, परंतु ज्याने बघूया नंतरची बात नंतर आहे. फलंदाजाला कोणत्या संघ जिंकेल, कोणत्या संघाला फलंदाजाला द्यावं की गोलंदाजाला द्यावं त्याचा आपण नंतर बघू. पहिलं बघूया मॅचमध्ये जाऊया आपण. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूत 8 धावांची आवश्यकता आहे. किरण भगत पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करून देतो आपल्या संघासाठी. ऋषिकेश कुलपे फलंदाजीसाठी आलेला आहे. ऋषिकेश सुद्धा एक मोठे फटके मारण्यात त्याचे हातोटी आहे, परंतु बघूया आज कशा पद्धतीने खेळतोय ऋषिकेश आणि त्याचा साथीदार राकेश. राकेशने चांगली फलंदाजी केली या मॅचमध्ये. 2 चेंडूंचा सामना केला, 5 धावा काढलेल्या आहेत, परंतु त्याला जास्त फलंदाजी करायला छान संधी बघूया मिळते का या षटकामध्ये. आता ऋषिकेश काय करतोय, 5 चेंडू 8 धावा. याच्या नंतरचा मॅच सुद्धा अलिबाग मध्ये रंगणार आहे. जय मल्हार अलिबाग विरुद्ध अल अजीज अलिबाग. किरण राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू. एक धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावचीत बाद. मगाशी अजय गायकवाडने मॅच जिंकवली. आता किरणची बारी आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे. दोन्ही चेंडू निर्धाव. 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. सामना रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेकलाय. 10 चेंडू 10 धावा कुठे होत्या आणि आता 4 चेंडू 8 धावा. म्हणजे मध्यंतरामध्ये जे 6 चेंडू आलेत त्यामध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत. चार चेंडू 8 धावा. सामना बघूया कशा पद्धतीने रंगतोय. 8 धावा 4 चेंडूंमध्ये. किरण लट्टू राकेश. एक्सपिरियन्स टू एक्सपिरियन्स. बघूया कोणता खेळाडू जिंकतोय. गोलंदाजी करणारा खेळाडू जिंकतोय की फलंदाजी करणारा फलंदाज जिंकतोय. राकेशने पहिल्या 2 चेंडूत एक चौकार आणि एक धाव काढून 5 धावा जमवल्या होत्या. आता बघूया 4 चेंडूत एक षटकार मारण्याची आवश्यकता आहे. खरोखर सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठकलेला आहे. प्रेक्षकांची गर्दी तशी बघितली तर अजून आहे. याच्यानंतर फक्त 2 सामने व्हायचे आहेत. चार चेंडू 8 धावा. क्या बात है. जबरदस्त चेंडू. बुंद्यात टाकलेला चेंडू पॅडवर आदळतोय. जोरदार अपील केलं जातंय. पंच अपील उचलून धरतात. बरोबर मध्यावर पकडतात आणि फलंदाज बाद. आणखी एक हादरा. आता 3 चेंडू आणि 8 धावा. बरोबर पिचिंग लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, पिचिंग लाईन
अँड हिट विकेट्स अशा प्रकारे तिन्ही आपण बघतो या ठिकाणी दृश्य बघतोय ॲक्शन रिप्ले बघताना अतिशय चांगला निर्णय पंचांचा. आता मात्र नवीन आलेला फलंदाज जयत कुरेशीकडे पण क्षमता आहे, परंतु त्याच्या वाटणीला आता आलेत किती तर 3 चेंडू धावा किती हव्यात तर 8 धावा पाहिजे. जहीद काय करतोय बघूया. जहीद आपल्या संघाला जिंकून देतोय का. जहीदकर जबाबदारी आहे आज. खरोखर हसनेल कुरेशीची अनुपस्थिती त्यांना नक्कीच जाणवत असेल. 3 चेंडू 8 धावा. क्या बात है, क्या बात है. लेग बायच्या रूपामध्ये एक धाव मिळालेली आहे. आता बघा 2 चेंडू आणि 7 धावा. फलंदाजाला चेंडूचा अंदाज येत नाही, परंतु किरणच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. किरण कशा प्रकारची गोलंदाजी करतोय हा प्रश्न पडलाय. असं वाटतं की मागाच्या मॅचमध्ये स्लोअर वन लागतो, आता थोडंसं बुंद्यात गोलंदाजी करतोय, ब्लॉक होल गोलंदाजी करतोय. 2 चेंडू 7 धावा. ये नाही होणार था. आता मात्र 1 चेंडू राहिलेला आहे आणि 7 धावा शिल्लक राहिलेल्या आहेत. व्हेरिएशन आहे, कंपल्सरी चेसिंग. तस्लीम बराबर आहे. यस, कंपल्सरी चेसिंग. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. सामना बघा कशा पद्धतीने, खरोखर कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. आणि अशा प्रकारे A3 सोगाव संघ हा सामना सहजरित्या जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश करतोय क्वार्टर फायनल मध्ये. अप्रतिम, खरोखर कौतुक, वेल डन, अभिनंदन. A3 सोगाव संघाने ज्या पद्धतीने 2 सामने जिंकले आपल्या घरच्या मैदानावर, त्यांची अतिशय चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे खरं तर कारणीभूत ठरलं आणि त्यामुळे त्याने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश. या संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि सागरी गणेश संघाला पुढील स्पर्धेसाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. सामन्याचा सामनावीर काका